ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे। शहरातील मंडल स्तंभाला अभिवादन करून ही यात्रा सुरू झाली आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात जन आक्रोश यात्रा सुरू झाली आहे। तर अगदी काहीच वेळामध्ये बीडच्या गेवराईमध्ये जाहीर सभा होणार आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे। जालन्यातील मंडल स्तंभाला अभिवादन करून ही यात्रा सुरू झाली आहे। तर पहिल्या टप्प्यात जालना, बीड, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यांमधून ही जन आक्रोश यात्रा जाणार आहे। यात्रेदरम्यान ठिकठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलंय। आज दुपारी गेवराई इथं जाहीर सभा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चकलांबा इथं ही जाहीर सभा होणार आहे। 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची ही आमची ओबीसी जन आक्रोश, ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा सुरू होत आहे। आज आम्ही बिंदेश्वरी प्रसाद मंडल या मंडलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या स्तंभाला आम्ही अभिवादन करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या देशभरामधल्या ओबीसींना सामाजिक न्याय हक्क मिळाले त्यांच्या स्तंभापासून आज आम्ही सुरुवात करत आहोत। या मायबाप सरकारला आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी आमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम या शासनासमोर आमचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी, आक्रोश मांडण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू करत आहोत। छगन भुजबळ कामच येतो इथली तर करणे, भांडणं लावून देणे, मारामारी लावून देणे, यांना काही नाही, यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते, जनता काय बोलते यांना नाही कळणार। कारण माणूस एकदा येडा झाला ना, येडाच होतो। छगन भुजबळचा आहे पण ते त्यांच्या संघर्ष त्यांचा कोणाची छगन भुजबळ शिवाय उपोषण होऊ शकत नाही यांचं। छगन भुजबळ शिवाय त्यांचा पान घालू शकत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।